मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे। जोरदार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे। मुंबईतील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। गांधी मार्केटसह सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। तर काल देखील झालेल्या मुसळधार पावसामध्ये मुंबईची तुंबाई झालेली होती। आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढल्याचं दिसते आणि त्यामुळेच मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। गांधी मार्केट परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे, तर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस बरसतोय आणि याचा फटका आज पुन्हा एकदा वाहतुकीला बसणार असल्याची शक्यता आहे, कारण सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। गांधी मार्केट परिसरामध्ये देखील पुन्हा एकदा पाणी साचलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस आहे। काल देखील मुंबईची तुंबाई झालेली होती आणि आजही अशीच चिन्ह आहेत। सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। नक्कीच आपण बघतोय की सखल भागामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। पहाटेपासून पावसानं पुन्हा एकदा जोर धरलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि माझ्या मागे सध्या हा परिसर जो आहे तो गांधी मार्केटचा परिसर आहे। सायन गांधी मार्केटचा हा परिसर आपण बघतो आहोत। समोर हायवे दिसतोय। मी कॅमेरामॅनला विनंती करते की आपण पुढे चालत जाऊयात, जिथपर्यंत मला चालत जाता येणं शक्य आहे, कारण हायवेच्या एका बाजूपर्यंत पाणी भरलेलं आहे आणि दुसरीकडे आपण बघतो आहोत की समोर अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। समोर पंपिंग स्टेशन सुद्धा आहे। बीएमसीचं पंप हे ऍक्टिव्हेट करण्यात आलेले आहेत। काल आपण लक्षात घेतलं इथे तर अक्षरशः रस्त्यांवरती तळ साचलेलं होतं आणि अनेक स्कूल बसेस या सुद्धा या ठिकाणी अडकून पडलेल्या होत्या। त्याच्यामुळे सायन पोलिसांना सुद्धा विद्यार्थ्यांना इथून रेस्क्यू करावं लागलेलं होतं आणि आज अशी परिस्थिती उद्भवू नये याकरता आता पोलिसांनी दक्षता आधीच घेतलेली आहे। सोबतच मुंबई महापालिकेने सुद्धा शाळांना सुट्ट्या घोषित केलेल्या आहेत। इतकंच नाही तर सर्व शासकीय आणि जे खाजगी कार्यालय आहेत त्यांना सुद्धा असे निर्देश देण्यात आलेले आहेत की पावसाची परिस्थिती बघून कार्यालयांच्या वेळा या ठरवण्यात याव्यात। सध्या रेल्वे वाहतुकीवरती कोणताही परिणाम आपल्याला फारसा जाणवत नाहीये, कारण कालच्या अनुभवामुळे अनेक कर्मचारी जे आहेत ते वर्क फ्रॉम होम घेणं पसंत करतायत किंवा घरीच राहणं पसंत करतायत। सध्या आपण अधिक पुढे जाण्याचा जेव्हा प्रयत्न करतोय आपल्याला लक्षात येते की मॅनहोलची झाकणं सुद्धा उघडण्यात आलेली आहेत। इतकंच नाही तर पंपिंग स्टेशन्स हे ऍक्टिव्हेट करण्यात आलेले असल्याने पाण्याचा उपसा, पाण्याचा निचरा हा वेगानं सुरू करण्यात आलेला आहे। सध्याची ही परिस्थिती आपण बघतोय। हा परिसर आहे सायन गांधी मार्केटचा परिसर। सध्याच्या घडीला सुद्धा आपण बघतोय की ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ज्या महामार्गावर मी सध्या आहे तो आहे पूर्व द्रुतगती महामार्ग। या ठिकाणची उड्डाणपुलावरनं चालणारी जी वाहतूक आहे ती सुरळीतपणे सुरू आहे। मात्र उड्डाणपुलाच्या खालचे जे अंतर्गत रस्ते आहेत तिथली वाहतूक मात्र अर्थातच मंदावलेली आहे, कारण अंतर्गत रस्त्यांवरती पूर्णतः पाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। मनश्री, आज हवामानासंदर्भात काही अंदाज आहे का? कारण भरती संदर्भात वगैरे काही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे का? अर्थातच आज सुद्धा भरतीची वेळ ही देण्यात आलेली आहे। साधारणतः 3.72 मीटर इतक्या उंचीच्या लाटा या समुद्रामध्ये उसळणार आहेत। त्याच्यामुळे अर्थातच समुद्र किनाऱ्यांवरती न जाण्याचं आवाहन केलं जात आहे। इतकंच नाही तर आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका असं सुद्धा आवाहन हे प्रशासनानं केलेलं आहे।